नमस्कार, जय महाराष्ट्र. मी तुमची सातारची मार्क्सवाली ताई. मित्रांनो, आज मी तुम्हाला इतिहासाच्या अशा एका पानावर घेऊन जाणार आहे, जिथे विज्ञानाचे सगळे नियम संपतात आणि सुरू होतं एक असं गडद रहस्य, ज्याचा उलगडा आज 100 वर्षानंतरही कुणाला करता आलेला नाही. ही गोष्ट आहे एका अशा लग्नाची, ज्याची वरात निघाली तर खरी, पण ती कधीच मांडवात पोहोचली नाही. एकाच रात्रीत 200 माणसं जमिनीने गिळली की आभाळाने नेली. चला जाणून घेऊया इतिहासातील सर्वात थरारक आणि गोड घटना. तारीख होती 17 जुलै 1928. राजस्थानच्या कुंडलपूर नावाच्या गावात. त्या दिवशी एक वेगळीच लगबग होती. घराघरांमध्ये मिठाई बनत होती. संपूर्ण गाव सजलं होतं, कारण गावचे सगळ्यात प्रतिष्ठित आणि श्रीमंत शेतकरी 27 वर्षाचे तरुण अर्जुन सिंह यांचे लग्न होतं. अर्जुन सिंह स्वभावाने अत्यंत शांत आणि सगळ्यांना मदत करणारे, त्यामुळे संपूर्ण गावात त्यांचा मोठा आदर होता. लग्न तर ठरले होते शेजारच्या रामपुरा गावात ठरले होतं, जे तिथून साधारण 35 किलोमीटर अंतरावर होतं. आजच्या काळात 35 किलोमीटर म्हणजे काहीच नाही, पण 1928च्या काळात ना पक्के रस्ते होते ना गाड्या. प्रवास करावा लागायचा तो बैलगाड्यांनी, घोड्यावरून आणि पायी, तोही घनदाट जंगल आणि डोंगर दऱ्यांमधून. म्हणूनच रात्रीच्या आत रामपुरा गावात पोहोचता यावं म्हणून वरात दुपारच्या वेळीच निघायचे ठरले. दुपार झाली. वरातीची जय्यत तयारी झाली. जवळपास 200 भराडी जमले होते, पण कुणालाच ठाऊक नव्हतं की हा प्रवास कधीही न संपणारा प्रवास ठरणार आहे. वरात निघणार तेवढ्यात गाडगेबाबांसारखेच वयोवृद्ध आणि आदरणीय 80 वर्षाचे भैरूदास तिथे आले. त्यांनी अर्जुन सिंहच्या वडिलांना बाजूला नेलं आणि कुजबुजत्या आवाजात काहीतरी सांगितलं. गावकऱ्यांनी ऐकलं की भैरूदास म्हणत होते, काहीही करा, पण सूर्य मावळायच्या आत काळीदरा नावाचा डोंगराचा रस्ता पार करा. वृद्धांची निरर्थक भीती समजून लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण भैरूदास यांच्या चेहऱ्यावरची भीती काही वेगळंच सांगत होती. दुपारी 4च्या सुमारास ढोल ताशाच्या गजरात वरात कुंडलपूरमधून निघाली. सुरुवातीचा प्रवास अगदी छान झाला. वाटेतली गावं मागे पडत गेली, पण जसा जसा सूर्य मावळू लागला तसं हवामान अचानक बदललं. आभाळात काळे ढग जमा झाले, वारा सुटला आणि वरात अशा एका भागात पोचली ज्याला स्थानिक लोक काळीदरा म्हणायचे. या रस्त्याबद्दल एक विचित्र समज होता की रात्रीच्या वेळी इथून कोणीही जात नसे. तिथे काय होतं कुणालाच ठाऊक नव्हतं, पण पिढ्यानपिढ्या ही भीती लोकांच्या मनात होती. रात्रीचे 8 वाजले असावेत. एक मेंढपाळाने त्या वरातीला शेवटचं पाहिलं. वरातीत सगळे हसत खेळत चालले होते, ढोल वाजत होते, पण तीच त्यांची शेवटची आनंदी रात्र ठरली. 18 जुलैची सकाळ झाली. रामपुरा गावात नवरीकडचे लोक रात्रभर डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते. सकाळचे 8 वाजले तरी वरात आली नाही. तेव्हा मात्र सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. नवरीच्या वडिलांनी तात्काळ काही माणसांना शोधायला पाठवलं. इकडे कुंडलपूर गावातही काळजी वाढली होती. दोन्ही गावातले लोक जंगलाच्या दिशेने निघाले. शोध मोहीम सुरू झाली आणि दुपारच्या वेळी त्याच काळीदरा मार्गावर एक मेंढपाळाला काहीतरी वेगळं दिसलं. वरातीतले 2 घोडे रस्त्यापासून थोडे दूर झाडाला बांधलेले होते, पण आजूबाजूला एकही माणूस नव्हता. शोध घेतला तसा पुढे एक तुटलेला ढोल, कपडे आणि बैलगाडीचे चाक सापडले. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिथे कुठल्याही मारामारीच्या किंवा संघर्षाच्या खुणा नव्हत्या. जर दरोडेखोरांनी हल्ला केला असता तर रक्त सांडले असते. बरं, 200 माणसं एकाच वेळी जंगलात रस्ता चुकली असती तर कोणीतरी एक तरी जिवंत सापडला असता, पण इथे तर संपूर्ण वरात जणू हवेत विरघळली होती. त्या काळी तिथे ब्रिटिशांची राजवट होती. प्रकरण सरकारी पातळीवर गेलं. अनेक दिवस जंगल धुंडाळलं गेलं. सुकलेल्या विहिरी, दऱ्या, खोऱ्या तपासल्या, पण कोणाचीही माग लागला नाही. तपासादरम्यान त्या शेवटच्या मेंढपाळाने एक अजब गोष्ट सांगितली. तो म्हणाला, वरात पुढे निघून गेल्यावर मला दूर डोंगरावर काही विचित्र आणि रहस्यमय प्रकाश चमकताना दिसला होता. जणू कोणतरी रात्रीच्या वेळी प्रकाशाने संकेत देत होतं. पण ब्रिटिशांनी याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष केलं.
पण खरी खळबळजनक माहिती तेव्हा समोर आली जेव्हा पोलिसांनी काळीदरा रस्त्याचे जुने सरकारी रेकॉर्ड्स तपासले. पोलिसांच्या हाती एक अशी फाईल लागली ज्यामुळे त्यांचेही पाय लंगडे झाले. ठीक 27 वर्षापूर्वी म्हणजे 10 मे 1901 रोजी अगदी याच काळीदरा मार्गावरून 40 उंट आणि बैलगाड्यांसह व्यापाऱ्यांचा एक मोठा गट जात होता. ते व्यापारीही एका रात्रीत असेच गायब झाले होते. त्यांच्याही केवळ वस्तू मिळाल्या होत्या, माणूस एकही नाही. त्या जुन्या फाईलच्या शेवटच्या पानावर एक ब्रिटिश अधिकाऱ्याने हाताने लिहिलं होतं, सूर्यास्तानंतर काळीदरा मार्गाचा वापर करणे सक्त मनाई आहे. पण त्याचं कारण काय हे त्या फाईलमध्ये कुठेही नव्हतं. 1901ला व्यापारी गायब झाले आणि 1928ला अख्खी वरात. हा निव्वळ योगायोग होता की तिथे अशी कोणती शक्ती होती जी विज्ञानालाही ठाऊक नाही. आज 100 वर्ष उलटून गेली, पण अजून सिंह आणि त्यांच्या त्या 200 वऱ्हाड्यांचं काय झालं हे गुपित आजही त्या काळीदऱ्याच्या दऱ्यांमध्ये दडलेलं आहे. राजस्थानच्या ग्रामीण भागात आजही वृद्ध लोक या घटनेचा उल्लेख करताना थरथरतात. पण मित्रांनो, तुमच्या मते त्या रात्री नक्की काय झालं असेल? ती माणसं रस्ता चुकली, याच्यावर दरोडा पडला, की यामागे काहीतरी अमानवी किंवा रहस्यमय कारण होतं? तुमची जी काही थिअरी असेल ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, असेच इतिहासातले थरारक आणि न सुटलेले रहस्य जाणून घेण्यासाठी तुमच्या या सातारच्या मार्क्सवाली ताईच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रहस्यासह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.